काही लोक म्हणताय की रिंग रोड येतोय, आता आपली प्रगती होणार, गावाचं सोनं होणार. पण भाऊ, कोणाचं सोनं होणार? शेतकऱ्याची पिढ्यानपिढ्याची काळी आई कायमची या रस्त्याखाली गाडली जाणार. त्याचं काय? आणि बहिरपणाचं ढोंग घेणाऱ्या या सरकारला सुद्धा मला सांगायचंय की माझ्या या शेतकऱ्याची जमीन कोटीच्या किंमत असताना देखील रिंग रोडच्या नावाखाली त्याला फक्त काही लाख रुपयाचा मोबदला देत आहे. याला सौदा नाही म्हणत, याला लूट म्हणतात, लूट. उघड माथ्यावर केलेली गरिबाची लूट. गेंड्याचं कातडं घालून हे सरकार भोळा बाबड्या शेतकऱ्याच्या जीवावर नांगर घालून दिवसा ढवळ्या त्याच्या जमिनीवरती दरोडा घालतं की काय, अशीच एकूण परिस्थिती आहे. अहो, ज्या मातीनं आमच्या 7 पिढ्या पोचल्या, ज्या जमिनीच्या भरशावर माझ्या शेतकऱ्यानं आपल्या मुलाचं शिक्षण, लग्न आणि अशी कितीतरी स्वप्न बघितली, आज त्याच कोट्यवधीच्या जमिनी तुम्ही अशा कवडीमोल भावामध्ये विकत हिसकावू बघताय. मग माझ्या शेतकऱ्याने जगायचं कसं? आता त्यांनी काय रस्त्याच्या कडेला उभं राहून फक्त तुमच्या गाड्या बघायच्या का काय? ही गोष्ट फक्त आमच्या नाशिक ग्रामीण तालुक्यातील शेतकऱ्यांची नाही, तर त्या प्रत्येक कष्टकरी माणसाची आहे. आणि म्हणून माझ्या या शेतकऱ्याच्या संयमतेचा अंत पाहू नका. विकास करा हो, पण अशा तऱ्हेने आमच्या घरादारावर नांगर चढवून नाही. आणि म्हणून जर माझ्या या शेतकऱ्याचा हक्क आणि त्याच्या जमिनीला जर योग्य मोबदला भाव मिळाला नाही, तर तुमचं हे गेंड्याचं कातडं घातलेलं सरकार उलथवून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा इशारा एका सर्वसामान्य नागरिकाचा आहे.